चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आजचा व्हिडिओ तुमच्या मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे, कारण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच या सेवेबद्दल माहिती आहे। सेवा आहे श्री संक्षिप्त गुरुचरित्र। होय, संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कसं करायचं त्याबद्दलची माहिती आहे। सगळ्यात आधी हा व्हिडिओ सगळा बघा, म्हणजे तुम्हाला कुठलाच प्रश्न उद्भवणार नाही। आता गुरुपौर्णिमा आलेली आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त अखंड स्वामी भक्त हे स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करत आहे, कोणी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत आहे। पण गुरुचरित्र ग्रंथ म्हटला तर थोडेफार नियम आहे, आणि जे नियम अजूनही पालन करण्यासाठी आपल्याला भीती वाटते की माझ्याकडनं काही चुकी होईल का, किंवा काही नियम आहे ज्याचं पालन करणं महत्त्वाचं आहे। सगळ्यात आधी गुरुचरित्र ग्रंथ महिला पठण करू शकतो का, तर हो, दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र ग्रंथ हा महिला बिनधास्त पठण करू शकतात, त्याने काहीही वाईट होत नाही। मूळ गुरुचरित्र ग्रंथ आहे जो महिलांनी पठण करू नये असं म्हटलं जातं, पण दिंडोरी प्रणीत ग्रंथ तुम्ही आवर्जून पठण करू शकता। दुसरं, गुरुचरित्र ग्रंथ आपल्याला पठण करण्यासाठी थोडेफार नियम आहे। रोज 2.5 तास लागतं आपल्याला वाचायला, आणि मनात ती इच्छा आहे की मला पारायण करायचं आहे। मग अशी कुठली सेवा आहे की ज्याने जर आपण ती सेवा केली तर गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळतं? याचा अर्थ असा नाही की गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला करायचं नाही। अर्थात तुम्हाला गुरुचरित्र हा दिव्य प्रभावी ग्रंथ आहे 53 अध्यायाचा, त्याचं तुम्हाला पारायण करायचं। आणि गुरुचरित्र ग्रंथ प्रत्येक ग्रंथ तुम्हाला खूप काही शिकवून जातं। शांतपणे जो व्यवस्थित पठण करतो ना, त्याला गुरुचरित्र ग्रंथाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही। आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला मी आज संक्षिप्त गुरुचरित्र, बघा सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाबद्दल माहिती सांगितली आहे। सप्तशती गुरुचरित्र सार हा सुद्धा 53 अध्यायाचा अतिशय छोटा टेंबे स्वामींनी विरचित हा ग्रंथ आहे। हा अतिशय छोटा ग्रंथ आहे जो तुम्ही पठण करू शकता ह्या कालावधीमध्ये, म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पठण करू शकता। पण दत्त अवधूत महाराजांनी संक्षिप्त गुरुचरित्र अतिशय सुंदर आणि प्रभावी, ज्याचं पारायण सध्या चालू आहे आणि लवकरच अनुभव मी एकदम म्हणतो ना की उत्साहाने तो अनुभव घेऊन तुमच्यासोबत येईल मी। तर याचं आपल्याला पारायण कसं करायचं बघा। सप्तशती गुरुचरित्र सार हे ग्रंथ 53 अध्याय असल्याने छोटे छोटे अध्याय आहे, तर हे पारायण संक्षिप्त सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण तुम्ही 7 दिवसात करू शकता, 3 दिवसात करू शकता, तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता। आता सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण करण्यासाठी अगेन काही नियम आहे। आता नियम काय आहे, तर कांदा लसूण वर्ज्य करावं, परान्न वर्ज्य करावं, ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे। आता संक्षिप्त गुरुचरित्र हे फक्त 7 अध्यायाचा अतिशय दिव्य आणि प्रभावी हा ग्रंथ आहे। तर 7 अध्यायाचा हा ग्रंथ असल्यामुळे तो तुम्हाला एकाच बैठकीत करायचा आहे। हा तुमचा रोज तुम्ही पठण करू शकता संकल्पयुक्त। आता संकल्प कसा करायचा इथून सुरुवात करूया। संकल्प जर तुमची इच्छा असेल, तुमची अशक्य कोटीच्या इच्छा सुद्धा या ग्रंथाने पूर्ण होतात। दिव्य असा ग्रंथ आहे। तुम्ही 5 पारायण करू शकता, तुम्ही 7 पारायण करू शकता, तुम्ही 1 पारायण करू शकता, तुम्ही 11 पारायण करू शकता, तुम्ही 51, तुम्ही 108 पारायण करू शकता। कुठलं? संक्षिप्त गुरुचरित्र। खूप रिक्वेस्ट होती, पण आधी मी स्वतः ती सेवा केली म्हणून तुमच्यासोबत आज ती घेऊन आली आहे। आता संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथामध्ये 7 अध्याय असल्यामुळे तुम्ही कुठल्याही पौर्णिमेला पारायण करू शकता। अगदी तुम्ही 1 दिवसातही पारायण करायचं असं एका बैठकीत, कारण 7 अध्याय वाचायला हार्डली तुम्हाला जास्तीत जास्त पाऊण तास लागणार आहे, जे मंद गतीने संत गतीने, कारण वाचण्यात काही अर्थ नाही आहे, ते अध्याय समजून घेण्यासाठी पण थोडासा वेळ लागतो आपल्याला, म्हणून पाऊण तासात हा तुमचा होईल। म्हणून एकाच बैठकीत करायचं। स्त्री पुरुष मुलगा मुलगी कोणीही पारायण करू शकतो। मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर अर्थात तुम्हाला पारायण करता येणार नाही। आता समजा एखादीला 11 पारायण करायचे आहे, रोज तुम्हाला आता पहिल्या दिवशी संकल्प करावा की माझं असं असं काम आहे, ज्या काही अडचणी आहे, ज्या काही शंका आहे त्या तुम्ही सांगावा दत्त महाराजांना, आणि म्हणायचं की माझ्याकडनं हे काम होऊ द्या, म्हणजे माझ्याकडनं हे पारायण तुम्ही करून घ्या। संकल्प केला की त्याच दिवशी तुम्हाला मांडणी करायची सेपरेट गरज नाही। जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता, पण काही गरज नाही, कारण आपण देवासमोर बसूनच पारायण देवासमोर बसूनच तुम्हाला करायचं आहे। म्हणून परमेश्वरासमोर आपल्या देवघराच्या समोर बसून संकल्प करावा। संकल्प करून झाल्यावर अर्थात दत्त सेवा ही किंवा स्वामी सेवा 12 ते 12:30 मध्ये तुम्ही करत नाही, मग तुम्ही ही सेवा कधी करू शकता, तर तुम्ही अगदी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून पण तुम्ही पठण करू शकता, किंवा तुम्ही 12:30 नंतर दुपारी 4 वाजेपर्यंत सुद्धा ह्या पारायणाचं तुम्ही पठण करू शकता। अगदी 4-5 वाजले तरी चालेल, 5 पर्यंत तुम्ही करू शकता। खूप रात्री 8 आणि 9 पर्यंत करू नका। आता हा झाला वाचनाचा नियम। अजून
1 दिवसाचं पारायण ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. कांदा लसूण शक्यतो वर्ज्य करावा, कारण तो तामसिक पदार्थ आहे म्हणून कांदा लसूण वर्ज्य करावं, परान्न वर्ज्य करावं. बाकी वरण भात भाजी चपाती 1 दिवसाचं पारायण असणार आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून हे नियम पाळावे. कुठले? तर तुम्ही कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे, ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. शक्य असेल तर खाली तुम्ही झोपू शकता, नसेल शक्य तर तुम्ही डायरेक्ट बेडवर झोपलं तरी चालेल. पण दिवाणवर झोपताना पण जे काही बेडशीट आहे तर ते चेंज करावं, किंवा दुसऱ्या ठिकाणी स्वच्छ ठिकाणी तुम्ही झोपलं तरी चालेल पारायण वाचून झाल्यावर. आता सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला खाण्याचे नियम सांगितले. आता एखाद्या स्त्रीला जर 11 पारायण करायचे असेल, मध्येच जर मासिक धर्म आला तर अर्थात ते 4-5 दिवस स्किप करावे, नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता. या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता. अतिशय दिव्य असा ग्रंथ आहे आणि खूप 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 जास्त प्रभावी हा ग्रंथ आहे. तुमची इच्छा असेल तर ह्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही नक्कीच तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. बघा, स्वामी पुण्यतिथी सप्ताह असो, प्रगट दिनानिमित्त असो, दत्त जयंती निमित्त असो, तुम्ही हे पारायण करू शकता. नाही काही तर दर गुरुवारी एक पारायण तुम्ही करू शकता. काय अनुभव येतो तुम्ही बघा. खरंच म्हणजे मला खूप, मी अभिमानाने तुम्हाला त्या गोष्टी सांगण्यासाठी उत्सुक आहे की कधी महाराजांना ते होईल आणि ते सगळं तुमच्यासोबत आणेल, पण त्याचे अनुभव खूप प्रभावी आहे. आता हे होते त्या ग्रंथाचे नियम. आता बऱ्याच काही गोष्टी आहे की जेणेकरून बघा, आता सगळ्यात महत्वाचं की ब्रह्मचर्याचं पालन करावंच लागेल का? हो. ज्या दिवशी तुम्ही पारायण करता, एकाच बैठकीत, ताई माझं लहान बाळ आहे मग तो झोपल्यावर पारायण करा, एका बैठकीत सांगितलं आहे. आता पाऊण तास तुम्ही एका बैठकीत करू शकता. ते काही नियम आहे जे तुम्हाला पाळायचं आहे. सकाळी उठून घर स्वच्छ करून आता देवपूजा करून तुम्ही पारायण करू शकता. तुम्ही दुपारी केलं तरी हरकत नाही. ज्या दिवशी घरात पारायण करणार आहे त्या दिवशी तुम्हीही मांसाहार नाही करायचा आणि घरातही मांसाहार होता कामा नये. मद्यपान धूम्रपान मांसाहार घरात होता कामा नये. घर स्वच्छ करावं, देवघर स्वच्छ करावं, उमऱ्याला हळदीचं लेपन करावं, शक्य असेल तर छानपैकी उमरा सुशोभित करावा. आणि खरं सांगते, जिथे जिथे दत्त सेवा होते, जिथे जिथे गुरुचरित्र, संक्षिप्त गुरुचरित्र, सप्तशती गुरुचरित्र सार, स्वामीचरित्र सारावट, जिथे जिथे सेवा घडते तिथे सूक्ष्म रूपात साक्षात दत्त महाराज वास करता. अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि अनुभव येत आहे. असंख्य लोकांना याचा अनुभव आलेला आहे. म्हणून घर स्वच्छ करणं, उमराला हळदीचं लेपन करणं छान पद्धतीने, आणि मग तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. आता नैवेद्य, आता सकाळी जर तुमचं पारायण वाचून झालं तर जे तुमच्या घरात तुम्ही जे खाणार आहे, तुम्ही आता बाकीचे कांदा लसूण खाणार असेल तर त्यांना खाऊ द्या, पण तुम्ही जे खाणार असेल ते तुम्ही दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवावा. वाचन करून झाल्यावर आरती करावी, संध्याकाळी पण आरती करावी. वाचन करून झाल्यावर ग्रंथ जागी ठेवून द्यावा. या पद्धतीने तुम्हाला पारायण करायचं आहे. अतिशय दिव्य आणि प्रभावी आहे. बघा काय होतं ना, गुरुचरित्र पारायण अगदी त्याच्या नियम अटी म्हटलं की बायकांना फार धाक पडतो. नाही ठीक आहे, काही गोष्टी आपल्याकडनं होत नाही कारण इच्छा असून पण आपण पालन करू शकत नाही. मग अशा वेळेस तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं जर तुम्ही पारायण केलं तर नक्कीच तुम्हाला दिव्य अनुभव. आणि खरं सांगते, साक्षात दत्त महाराज दर्शन देता. ज्या दिवशी तुम्ही पारायण करत असाल तेव्हा डाव्या कुशीवर झोपावं. गुरुचरित्र ग्रंथामध्ये पण सांगितलं आहे की म्हणजे त्या पारायणाच्या नियमामध्ये पण सांगितलं आहे की जेव्हा तुम्ही डाव्या कुशीवर झोपता तेव्हा साक्षात दत्त महाराजांचं तुम्हाला दर्शन होतं. आणि जो कोणी प्रामाणिकपणे 11 दिवस हे पारायण करतात. आता ताई आम्हाला संकल्पयुक्त पारायण करायचं आहे 11 दिवसाचं, पण अगेन लहान बाळ आहे, मग आम्ही 1 दिवसाआड करू का? चालतंय ना. तुमचा संकल्प पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मांसाहार करायचं नाहीये, घरात मांसाहार करायचा नाही. कारण तुम्ही घरातल्याच कामासाठी, घरातल्या चांगल्या लोकांचं व्हावं म्हणून तुम्ही जर हे पारायण करत असाल तर आवर्जून त्यांनीही नियम पाळणं महत्वाचं आहे. 11 दिवस मांसाहार वर्ज्य, किंवा जोपर्यंत पारायण तुमचं होत नाही. आणि खरं सांगू का, आपण अखंड शब्द नाही वापरायचा संकल्प करत असताना. अखंड म्हणजे काय, की एखाद दिवस असं काहीतरी घडेल की अशा, आता हे पारायण करत असताना ताई गावाला जाऊ शकतो का, वेश ओलांडू शकतो का? 1 दिवसाचं जर तुम्ही एकदाच पारायण करणार असेल तर तुम्हाला गावाला जायचं, म्हणजे तुम्ही जाऊ शकता पारायण झाल्यावर. पण आता ज्यांचे 11 पारायण आहे, तर आता समजा मला गावाला जायचं आहे की एकदम मेडिकल इमर्जन्सी आहे किंवा मला काही प्रॉब्लेम आला, मला गावाला जायचं आहे, तर अशा वेळेस तुम्ही वेश ओलांडू शकता. पण परान्न वर्ज्य, दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही, बाहेरचं खायचं नाही. कांदा लसूण वर्ज्य सांगितलं आहे. शक्यतो एकच धान्य खावं. मग आता भाकर, आता समजा ज्यांचं 11 दिवसाचं पारायण आहे तर ते भाजी चपाती खाऊ शकतात, पण कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. भातही शक्यतो वर्ज्य करण्याचा प्रयत्न करा. जास्त नियम नाही आहे. काय होतं ना, गुरुचरित्र ग्रंथ पहिले 3 दिवस आपल्याला माहिती आहे, पावणे 3 तास आरामशीर लागून जातात. पण इकडे तुम्ही फक्त पाऊण तासात तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. एवढा सुंदर आणि दिव्य ग्रंथ आहे, अनुभव घेतलेला आहे आणि
जसं मी तुम्हाला म्हटलं की अनुभव आहे आणि महाराजांच्या कृपेने लवकरच तुमच्यासोबत मी शेअर करेन. नक्कीच ज्यांना ही सेवा करायची असेल ह्या गुरुपौर्णिमेपर्यंत अगदी 11 दिवसही तुम्ही पारायण करू शकता, 21ही पारायण तुम्ही करू शकता. बघा तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत जर जी कोणी ही सेवा करेल, ज्यांना स्वामी चरित्र सारामृतासहित ताई आम्ही रोज एक अध्याय पठण करू शकतो का? बघा, नित्यसेवेसारखं करायचं असेल तर गुरुचरित्र ग्रंथ आहे, नियम अटी असणार आहे, तर ते नियम तुम्हाला होईल का? नाही ना. मग त्याच्यापेक्षा एकाच दिवसात तुम्ही करू शकता. बघा किती सुंदर अनुभव येईल तुम्हाला. आणि अनुभव आलेला आहे एकदम प्राऊडली मी तुम्हाला सांगू शकते, ह्या सेवेचा खूप सुंदर असा अनुभव आहे. आता ते सारखं ग्रंथ उचलू नये म्हणून मी तो तुम्हाला ते स्क्रीनवर दिसत असेल, कारण तो तेवढा परमदिव्य ग्रंथ आहे. आज बऱ्याच वेळा ती उचलमाण झाली म्हणून तो ग्रंथ तुम्हाला दाखवत नाही आहे, पण नक्कीच एकदम अनुभव. आणि बऱ्याच महिला याचं पारायण करतात, त्यांनाही त्याचा अनुभव आलेला आहे. जे पहिल्यांदा करणार असेल काहीही घाबरू नका, बिनधास्त तुम्ही ह्या पारायण करू शकता. नक्कीच तुम्हाला छान अनुभव येईल. मग तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र करा किंवा सप्तशती गुरुचरित्र सार करा. आता सप्तशती गुरुचरित्र सार हा 53 अध्याय जरी असला तरी अगदी एक पानाचा आहे, किंवा 7 अध्यायामध्ये सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. बघा, तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा महाराजाच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.